अधिक मास संपण्यापूर्वी ही 5 कामे नक्की करा. आयुष्यात पुन्हा अशी संधी लवकर मिळणार नाही. नमस्कार स्वामी भक्तांनो, भक्तिसूर मराठीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात केलेली भक्ती, जप, दान आणि सत्कर्म यांचे फळ अनेक पटीने वाढून मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. पण आता हा पवित्र अधिक मास संपत आला आहे. त्यामुळे उरलेल्या दिवसात काही महत्त्वाची कामे केली तर भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होऊ शकते आणि जीवनात सुख, शांती व समृद्धी येऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मास संपण्यापूर्वी कोणती 5 कामे नक्की करावीत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भगवान विष्णूंचे नामस्मरण आणि जप. अधिक मास हा भगवान पुरुषोत्तम अर्थात श्री विष्णूंना समर्पित आहे. या दिवसात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विष्णवे नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. जपामुळे मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि ईश्वराशी आपले नाते अधिक दृढ होते. दररोज काही मिनिटे जरी मनापासून नामस्मरण केले तरी त्याचे मोठे पुण्य मिळते असे सांगितले जाते. शक्य तितके दान करा. दानाला आपल्या धर्मात अत्यंत महत्त्व आहे. अधिक मास संपण्यापूर्वी आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करा. दान हे केवळ पैशांचे नसते. एखाद्या भुकेल्याला अन्न देणे, वृद्धांना मदत करणे किंवा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे हेही मोठे पुण्याचे कार्य आहे. दानामुळे अहंकार कमी होतो आणि मनात करुणा निर्माण होते. भगवद्गीता किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन. अधिक मासात धार्मिक ग्रंथांचे वाचन अत्यंत शुभ मानले जाते. भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा किंवा गुरुचरित्र यापैकी कोणत्याही ग्रंथाचे वाचन करा. ग्रंथ वाचनामुळे आपल्याला जीवनाचे योग्य मार्गदर्शन मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात काही मिनिटे ईश्वराच्या विचारांसाठी दिली तरी मनाला मोठा आधार मिळतो. आपल्या चुका मान्य करून क्षमा मागा. आपण सर्वजण नकळत अनेक चुका करत असतो. कधी शब्दांनी, कधी वागण्याने तर कधी विचारांनीही आपण कोणाचे तरी मन दुखावतो. अधिक मासाच्या समाप्तीपूर्वी भगवान विष्णूंसमोर मनापासून प्रार्थना करा. हे प्रभू, माझ्याकडून झालेल्या चुका क्षमा करा आणि मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. मनापासून मागितलेली क्षमा मन शुद्ध करते आणि नवीन सुरुवात करण्याचे बळ देते. एक संकल्प करा. अधिक मासाचा खरा उद्देश केवळ पूजा किंवा व्रत नसून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हा आहे. म्हणून हा महिना संपण्यापूर्वी एक चांगला संकल्प करा. उदाहरणार्थ, रोज काही वेळ नामस्मरण करेन, आई-वडिलांचा आदर करेन, राग कमी करण्याचा प्रयत्न करेन, गरजूंना मदत करेन, सत्य आणि प्रामाणिक जीवन जगण्याचा प्रयत्न करेन. हा संकल्प तुमचे जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवू शकतो. मित्रांनो, अधिक मास हा केवळ पंचांगातील एक अतिरिक्त महिना नाही, तर आत्मपरीक्षण, भक्ती आणि सत्कर्म करण्याची एक अमूल्य संधी आहे. म्हणून हा पवित्र काळ संपण्यापूर्वी ही 5 कामे नक्की करा. कदाचित ही संधी पुन्हा अनेक वर्षांनी येईल, पण या दिवसात केलेली भक्ती आणि सत्कर्म आयुष्यभर आपल्यासोबत राहतील. भगवान श्री विष्णू आणि पुरुषोत्तम प्रभूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्तिसूर मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.